कधी बसला एवढा होऊन बसला गेलो अरे बाबा लेकाच्या तू अजिबात सुधारणार नाही बघ ते जाऊ दे म्हणून ते अरे सुधार वाला सुधार ते एकदाचा अरे ते सुधारतो मगाच सांगतो माझं ऐकून घे ना अरे बोल ना अरे बोल लेकाच्या तुला मी सांगतो मला ना त्या चंद्रगुप्तेला भेटायचंय आता चंद्रगुप्त कोण चंद्रगुप्ते अरे बघ कोण चंद्रगुप्ते तो चंद्रगुप्तेने काय हिशोब सर्व लिहून ठेवतो अरे पण काय लिहून ठेवतो नशीब 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 तू किती पियार आहे किती पियार आहे देशी पियार आहे का रन पियार का वळका पियार आहे अरे बाबा काय सांगतोय काय बाबा अरे तो लिहून ठेवतो काय का सर्व नशीब लिहून ठेवतो त्याला भेटायचं आपल्याला त्याला भेटणार आपण तो काय ह्या गावात कुठं राहत नाही आणि तो तुला काय भेटणार नाही अरे सर्वे सांगितलं ह्या गावात राहतो इथनं सरळ गेला का लेकाच्या आरोप पडशील इकडे आहे अरे मी काय तो इथं नाही राहील अरे बाबा लेकाच्या मला बायको पेटू पेटू आणि तू चित्रगुप्त्या काय लावलास तू अरे चित्रगुप्ते चित्रगुप्तेला भेटायचं आपल्याला मग चंद्रगुप्तेला भेटायचंय मग चंद्रगुप्त भेटू तू काय करणार आहेस काय करणार आहेस तुम्ही झटले तुम्ही जाणणार रागा निघून चंद्र दिसला बायको भेटायचं मला बायको पाहिजे बाबा चंद्र दिसला हा दिसला चंद्र दिसला हा दिसला ना त्याच्यावर डाग आहे डाग आहे हो त्यात काय डाग काय त्याच्यात तो समोर असते तुझं मग काय त्याच्यावर डाग आहे डाग अरे त्याला बोलतात चित्रगुप्त अरे मग चंद्र आणि चित्र झाले जे काय ते स्पष्ट बोल पुढे काय करायचंय पुढे काय करायचंय त्याला जाणार त्याला भेटणार अशी मिठी मारणार आले अरे वर्षी एकाच्या मला बोला तिथे जाऊ नको बायको भेटणार नाही म्हणून मी ते उभा राहिलो बायको भेटत चांगला बिना मोहडा असता भेटत नाही अजिबात नाही लाभ राहिलं भरायचं पडलो तुला काय होईल नाही त्याला तर काहीच नाही होणार वाजशील तुम्हाला अरे त्याला काहीच होणार नाही तू जे काय पॉइंट मी चालू मला बायको शोधायची जाऊ नको अरे 6 महिने झाला आतापर्यंत त्याच्याकडे जाणार आपण तुम्हाला भेट करून देणार त्याच्याकडे जाणार आणि त्याला सांगणार त्याला एक पॅक पाडणार क्वार्टरचा कडक पाडणार फुलचाशी कडक करत करत त्याच्याकडे आणि त्याला जाऊन काय सांगणार त्याला अशी मिठी मारणार आणि त्याला सांगणार आपलं समजा पाप पुण्य जे केलं ना सर्व पुसून टाक सर्व पुसून टाक दारूनी हुशार आणि राहिलेली तू पी चालू माझ्या घरी तू गाण्या लय हुशार आहे लय हुशार हुशार म्हणजे मगाशी सांगितलं ह्या शाळेत काही शिक्षक कमी नव्हते इकडे पण भारी भारी होत माझी चुकी झाली कुठल्या बाई होत्या तुला शिक्षकांना काय बोलायचं शिक्षक हे देव देव बरं जाऊ दे तू लय हुशार गाणे एकदम म्हणजे लय हुशार कधी बसणार नाही तुला कधी मला तर कधीच नाही वाटत आता अरे लेकाच्या बोलण्या लोकांकडे जाऊ लागली तर चालू बघ तू माझ्याशी बोलणार का स्पष्ट बोल तू बघा का मी निघत दोन तुला हुशार मी चाललो तू इथंच थांब मग थांबलो ना आता ही पियालो आता ही संपली आता ही संपली इथं थांबून उपयोग काय नाही मी तिकडे जातो आपल्याकडे का पैसे नाही ना तिथनं तुमच्या वाईशॉपरचा स्कॅनर पाठवतो स्कॅनर पाठवतो आणि त्याला विचारतो कुठं पोरकी बिगी आहे का काम होईल माझं पण काम होईल बायको किती करशील बाबा दे जाऊ का मी सांगितलं चालू अरे जाऊ
काय लागतोस तू? तसं नाही बाबा, तो पाटील आहे असा पण तो आपल्यावर जलत असतो, कारण आपण या गावासाठी चांगला विचार करतो. आणि तो पाटील असा शांत बसणार नाही, काहीतरी कुरपट काढणार एवढं नक्कीच. अजू, अरे बेटा तू काळजी करू नकोस. अरे काळजी करून काय होणार आहे थोडा. ये ये पोरी ये. नमस्कार नाना. अरे तुमची मी ओळख करून देतो. पोरी, हा माझा मुलगा अजू आणि अजू हीच ती बिजली. नमस्कार अजय सर. अजून नाही, अजय नाव आहे. असं. छान आहे की. काय? नाव आपलं आवडलं. अच्छा, मला पण आवडतं. अरे बाबांनो, मला पण आवडलं. पण आवडलं काय, जरा मोर व्हा की. नाना, तसं नाही. मला की नाही देवळात जायचं होतं, पण देवाचं दर्शन इथंच झालं की. पोरी, मला समजलं नाही. अहो नाना, तुम्ही भेटलात म्हणजे देवाचं दर्शन इथंच झालं. असं मग आता मंदिरात जाण्याची काय गरज? तुम्ही म्हणताय सा नाही जात. पोरी, असं नको करू. पहिला तू देवाला भेटून ये. बरं, तुमचं आता नाना म्हणतात म्हणजे देवळात जायचं असेल नाही का? जाऊया. रातच्या नाही या की तमाशाला. त्या मायला पांड्या बोल ना. तुझ्या खाया पियाची सोय झाली, भटकायचा बंद झालास, लगेचच्या मायला विसरलास मला. अरे बाबा, मेहनत कशासाठी करतो, कशासाठी करतो सांग ना. अरे कशासाठी म्हणजे काय, पोटा पाण्यासाठी करता. पोटासाठी नाही रे मग. अरे बायकोसाठी करतो, बायकोसाठी. अरे तू बायकोच करतो मला अजिबात. काय करावं काय कळतच नाही बा अजिबात. अरे या डोक्यातून दूर काढून टाक तुझ्या बायकोचा. पोटाला काढून ठेवण्याचे खिशात. ते खिशातच राहू दे. मला बायको पाहिजे रे एकजण. अजून किती माझा डोका फिरवणार. नाही फिरवणार. मला बायको भेटली का माझं एकदम चूप बस. ठीक आहे. पांड्या, बोल ना. मला बायको भेटला माझे समजा झालं बघ माझा. म्हणजे माझा सर्व टेन्शन घ्या. पण कधी मला बायको भेटणार, माझा कधी पालना हलणार काय देवाला काय समजा. आणि देवाला तर माझी काय काळजीच नाही अजिबात. देवाला लय काळजी आहे. या 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 बांबूच्या भटक्या घाला. हा बांबू बघितलास काय? बांबू घाला. सरकारी आहे ना, घालू का असं? घाला घाला. नको असं घातला ना तर कुठून निघत पत्ता लागणार नाही. असं नका काय करू. हे बघ काय चाललंय काय तुझं? काय ना काय नाही. ये इकडे. हा. मी सांगितलं, मी आहे ना इथं. हा. तुला जे काय पाहिजे ना हा. ते माझ्याकडनं घ्यायचं. सांगू सांगू बोल ना. मला एकच बायको पाहिजे. लंगडी चालल, लुली चालल, चकडी चालल, अरे कानी चालल, अरे तळपराची आई पण चालल. मला बायकोच पाहिजे. मला बायकोच पाहिजे. मला बायकोच पाहिजे. ऐकलं? या या म्हणून सांगतोय. त्याच्या घाला चांगल्या. अरे कसा घाला
बाई ना येतील येतील. हो पाटील, तमाशा म्हटल्यानंतर तरुण पोरं येणारच. म्हणून हे काय सांगतो अजय, बरोबर ना? पाहुणे तुम्ही दिसायला लय चिकन आहोत, लय सुंदर आहोत. माझं एक तुमच्याकडे काम आहे. बोल ना. बोलू बायको पाहिजे. लंगडी चालल, लोली चालल, चकली चालल, गाणी चालल. कशी पण चालल, मला एकच बायको पाहिजे. माझा माणूस आहे. इकडे इकडं काय झालं रे? काय नाही पाटील, काय झालं? काय झालं? काय नाही झालं. ठीक आहे. बाईला काय झालं? अजून आली नाही, खेळ चालू नाही झाला. हो पाटील, बाई येतील. बाई माणसाचा तयार यायला हे लागतो की. अच्छा, हा म्हणजे बाईला यायला उशीर लागतो मग? आणि आम्ही लवकर यायचं. म्हणजे काय? आईला आम्ही काय रिकाम टेकलं आहे काय? का तुझी चरबी उतरली नाही वाटतं अजून? पाटील, तमाशा माझ्या मर्जीने चालतो, तुमच्या नाही. बिजले, हे बघा, तुम्ही दोघांनी पण शांत राहा. उगाच रंगाचा बेरंग करू नका. अरे इथं पुरा गाव जमलाय तमाशा बघायला. बिजली, तू सुरू कर पाहू. बरं तर मायका. का कमलीश वय मन की एखादी लावणी नाही म्हणणार. का नाही म्हणणार? मला नाही नाचायचंय. या पाटलाचा अपमान करतेस लक्षात ठेव. ती जमिनीची नाची तू कुणाला काय बोलतात लक्षात आहे का? बस बस करा पाटील. एका बाई माणसाशी बोलण्याची ही काय पद्धत झाली? आता तू आलास वय पाटील, मी पाटील आहे त्या गावचे. तुम्हाला असं वागणं शोभत नाही. वा रे वा. हा त्या दिवशी तुझा बाप आणि आज तू आलास वय या नाचीची बाजू घ्यायला. आणि तमासगिरी नाही ते तमासगिरी. काय झालं? तमासगिरी असली तरी ती एक स्त्रीच आहे.
लाजतेस का नाही बोल. पाटील आज याला काही बोलायचं काम नाही कळलं ना आणि जास्त मोरा करू नका हा? हा. आता तुंतुना देऊन मागं उभा करीन. हो पाटील अजय हे बघा इथं तमाशा होणार आहे. तमाशा आहे आणि तुम्ही हे बघा मी इथं बंदोबस्तासाठी आलेलो आहे तेव्हा मला काही भानगड नाही पाहिजे. आता दोघांनाही आतमध्ये टाकील मी. दोन तमाशा बघायचा तर नाहीतर हो इथं मला बायको भेटत नाही याची किती चालली आहे? हो, पाटील तुमचाच माणूस आहे तो द्या ना बघून बायको त्याला. आवाजदार तू मध्ये मध्ये बोलू नको चुपचाप बाईस. चालेल बाबा. लाजतेस का नाही बोल. नाही नाचणार म्हटलं ना. पाटील ती नाही म्हणाली ना मग उगाच जबरदस्ती कशाला करता आणि तुमचं ऐकायला मी तुमची नोकर नाहीये. तुने पण मला शिकवणारा शहाणपणा. अरे पाटील आहे मी पाटील गावचा. हे बघ सारखं सारखं सांगायची गरज नाही. तू आपल्या मानात राहा उगाच तोऱ्यात जाऊ नकोस. पंखा छापत लागेल तुझी. अरे जा रे मागासपासून खूप ऐकून घेतलंय तुझं. आता एक शब्द जरी बोललास ना तर लक्षात ठेव. ठीक आहे बिजले तुला आणखी एकदा सांगतोय नाच म्हणतोय नाच. नाही नाचणार म्हटलं ना. बिजले पाटील निघायचं का गायचं आता नाहीतर हातात तुंतुना देऊन मागं उभा करीन. लक्षात ठेवलं ना. असं बघून घेतो तुला मी. उजले तू घाबरू नकोस. हा संपूर्ण गाव तुझ्या मागे उभा आहे. हा अजय तुझ्या मागे उभा आहे. बघून घेतो मी. मी पण तुझ्या बाजूला उभा आहे रे. ए, भिंती, मी पण उभा आहे. काय काळजी करू नकोस तू. ठीक आहे चला. काम करून काय उपयोग नाही. काम करतो कशासाठी बायकोसाठी. काय उपयोग नाही. त्या पोटाला पण कांदा लागत नाही आणि बायकोला पण कांदा लागत नाही. काय करावं समजतच नाही. पण बायको येतो का बायको लंगडी लुली चकणी कानी डो पोळाची आय गोय सगळी चालत. पण द्या रे या गरीबाला बायको द्या रे. अरे बायको द्या रे गरीबाला बायको द्या. त्या रे मला लगीन करायचं रे लगीन करायची आई पण चालेल कोण बायको देतो काय त्या गरीबाला कोण बायको देतो काय. किती काम करायचं काय समजतच नाही. काय आला मोठ्या आली पनवती आली माझ्या पाठी. मला का आता बायको भेटायला वाटतं. ए घरी अरे लेकाच्या अरे तुझा दूरबीन सोडून तिकडं. अरे मला बायको भेटेल का सांग ना रे गड्या. अरे भेटेल का रे बायको हा बायको भेटेल ना. भेटल खरोखर भेटल. हा शबा खरं बरा वाटला. गाण्या बोलला म्हणजे मला बायको भेटणार. आईला ए काय बोलास काय बोला. पाहुणा गावात आला का त्याला विचारायचं पोरगी आहे. मग त्याची वाट बघायची. ते बोललेला पोरगी आहे. आई बोलले का त्यांचा दादा असं धरूनच ठेवायचं नाही का त्यांच्या पाठा जायचा हात धरून ठेवायचा. काय बोललं अरे कार तिला बायको बायको करू त्यांनी पांड्या तुझ्या मोयड्यात
गाण्या बघ नीट बोला सांगून ठेवतो तुला मला अजिबात असं काय बोलायचं नाही. पांड्या, हा. तुझ्या मोरड्यात टांगड्या कधी अरे गण्या तुझ्या ताता नीट बोल सांगून ठेवतो तुला मी परत सांगतोय काय? माझं लगीन व्हायचं अजून. हा माझं लगीन झालंय? हा झालं? नाही माझं लगीन झालं? नाही झालं. हा? हा? नाही झालं? नाही. मग तुझं कसा शेमना होईल अरे, का? अरे, अरे, असं बोलू नका. आईला पनवती आहे रे पनवती तू. काय? म्हणजे माझं लगीन आता होणारच नाही असं वाटतंय. ए, गण्या. तुझ्या काय लग्न बिग्नाचा काही विचार नाही, माझं तुझं काय लग्न होणार नाही. माझं हा बघ, तू फक्त चाकणं आणायला कामात आहेस. तू चाकणं घेऊन ये आणि मी बसतो आणि माझ्यासमोर तू पण बस पियाला. दोघं पण मोकळं. असं राहू काय पण 2 पैसे तरी देईल मला. हा सांग ना काय लहान त्याच्या शरम आहे का बाबा. अरे असं बोलू नकोस लेकाच्या. जर मला बायको भेटली तर 2 पोरावाला होती माझा संसार होईल. अरे सुखाचा संसार होईल लेकाच्या माझ्या. अरे हो दे रे माझा एकदा कांदा लागू दे. लग्न झाल्यावर जे इच्छा गड्या इच्छा मला लाज वाटते रे. आणि तुझ्या बायकोन टाकत तांदळ घडी आणि तुला इश्य गाया घड्या घड्या काय हे गण्या ते करत रे बाबा बायको भेटलेली आहे माझी. लग्न झाल्यावर काय करशील? इच्छा असं नको. मला लाज वाटते. अरे अरे असं नको माहिती नको चर्चा करून रे बाबाच्या. अरे माझा याचं लग्न होऊ दे सुखानी. दारूची चेष्टा हा. नाही, बायकोची पण चेष्टा नाही. नाही नाही हा? हा. आता मी काय म्हणतो, हा. पाटील आहेत घरात? हे बरं झालं पाटील मला बोलले तुला बायको भेटणार. काय बोलले? माझी बायको देखना देवा. माझी बायको देखना देवा. पुढे दिवा. अरे एक डोला एक ना की दगडी देखना बायको माझी बायको देखना देवा. आहा अशी माझी बायको आहे पाटलाने सांगितलंय मला. आता तुला कशावर वाटत तुला बायको देईल म्हणून? म्हणजे देणार तू. अरे एखादा पाण्यात पोर टाकलेला असतो ना, हा. 4-2 महिन्याचा, हा. त्याचा टिकं बिकं लावून जरी आलाय कोण बायको पाण्यात जरी पोर असतो तो तरी बरा होतो टिकं लावले तर दिसतो लागणार आहे तुला. हे गणे असं पण मला लाज वाटते रे मला. अरे मला एकदा लग्न होते मला लय बरं वाटलं मला लेकाच्या. तुला पायी पाहिजे का बापे पाहिजे? हे असं बोलू नको बाई पाहिजे मला. अरे असं काय गणे अरे असं बोलू नको लेकाच्या मला. आणि हे बघ परत जर बोललात ना तर तुला या गावात हाकून गेल मी तुला. ए, हा, तुझा पोती पुराण मरून दे ना बायकोचा. हा. मला हाकून द्यायचा नाही, तुला हाकून देईन मी अरे गावाचा. असं बोलू मी पाटला सांगल. ए, हा. जा. हा, आपल्याला सांगतो मी. बापाला हा. घालत ना आपण. हा. हे आपल्याकडे असेल ना, पाटील काय कोण पण येऊ दे, नाही तर त्याच्यानंतर काही नाही. काय बोलला हा, हे असेल तर हा मी पाटला सांगलच बघ तुझं नाव बघ. ए, जा सांग जा. हा सांगू आपण ना नाही घाबरत जा. सांगू ना पाटलाला. हा, त्या सांगतोच बघ म्हणजे तुला पाटला बिनधास्त नक्की सांगतो मी तुझं नाव. सांग, सांग. हा बघ. काही टेन्शन घेत हा काय हिला एकदा डोक्यात ताप आहे माझ्या पनवत आहे माझ्या पाठीमागची. ए. हा पाटलाचं नाव सांगू नको. हा मग मस्करी केली. हा सांगू नको. नाही सांगणार. सांग ना तुझं नाव सांग ना. त्याचा बंदोबस्त कुठं होतोय हा पण बंद होईल. हा. सर्वात काढा लागेल. मग राहत असेल एकदाचा. अजिबात काय बोलू नको. नाही सांगणार ना. नाही. हा मग माझं काम तुला चांगला आशीर्वाद दे की तुला बायको भेटल म्हणून. हा 2-4 पोरा होती. सांगतो. हा सांगू तुला हा पाटलाला काय काम येतो पण सांगतो. बरं. सांगू हा पाटलाचं काम मी तुला सांगितलं असता हा पण तुझं लग्न नाही होणार. हे असं नको ना मग सांगूच नको मोरते तिकडे. मी जाऊ का मी सांग एकदाचा. मी पाटलाकडे जातो मोरते माझा डोका आउटलाय जामला. ते जा. हा? मरू दे, एकदा तर त्या महिन्यात इतका पैसा होता. तुला काय नाही गण्या. अरे कशाला एवढी दारू पितोस मारायला. मूर्खा कुठला बरशी ना लवकर. हा अरे माणसाला नाही करून देवाला तर घाबर. ओ पाटील हा नमस्कार. बरशी पडणार नाही अजिबात नाही. पाटील देवावरून म्हणून आठवण झाली. कसली कसली म्हणजे काय? हो काय देवाला भेटायला गेलेलो देवाला. पाटील पाटील बोल बोल. हो काय देवाला भेटायला गेलो. असं मग मग काय म्हणाले देव तुला. देव काय म्हणाले? हा देव म्हणाले बाळा हा तुला काय पाहिजे? मी म्हणालो मला मी काय भिकारी ना अजिबात मला काय नको. आपण एकदम धष्टपुष्ट आहे.
खाऊन नाही फक्त पिऊन. त्याच्यामुळे आपल्याला अजिबात काय नको. असं कसं अरे देव आहे ते. देव आपल्या भक्ताला रिकाम्या हाताने कधीच पाठवत नाही. अरे हो, पण तेच तुला सांगतो ना, हा. देव म्हणजे रिकाम्या हाताने बालकाला कधीच पाठवत नाही. हा. पण त्यांचा आग्रह म्हणून पाळायला लागला. हा, मग? ते म्हणाले बाळा तुला काहीतरी घ्यावंच लागला. मग आता काय त्यांचा आग्रह तो पाळलाच पाहिजे. हा. पण मी त्या देवाला म्हणलो, तुम्ही ते 33 कोटी देव आहेत ना, ते 1-1 रुपये जरी दिला तर 33 कोटी रुपये होतील. 33 कोटी रुपये होतील ना. हा, देव येतो तुला. मला डोक्यात जातो, कधी आलो की डोक्यात जातो. ये धनाजी ये. राम 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 राम. साहेब, राम राम. बस ते बस. नाही कशा पाहिजे मला बोललात? नाही तुम्ही निरोप पाठवलात, लगेच या, मी लगेच आलो. ठीक आहे, तुझी मर्जी. मला काय, मी आता विषयाला सुरुवात करतो डायरेक्ट. काय रे धनाजी, तू आजकाल गावकऱ्याकडे कैवारी घेतोस काय रे? हा, त्याच्यासाठी काय पण करायला तयार होतोस आणि माझ्याकडून त्याचे कान फुकतोस काय? असं काही नाही मी पाटील. हा, अरे पाटील, तुमचा तो गैरसमज आहे. अरे एखाद्या माणसाला काव काव करायची जर सवय असेल ना, तो काव कावच करत राहणार पाटील साहेब. धनाजी, त्याला ते धडे मला शिकवू नकोस. काय रे, तुझा पोरगा तो आजा आणि ती 1.5 जमिनीची नाची यांचं काय लफडा आहे काय? माझ्या कानावर आली ती गोष्ट, म्हणून तुला. पाटील, तोंड सांभाळून बोल. त्या तोंड सांभाळून बोलतोय तर तूही तोंड सांभाळून बोल. काय रे, मला उडून उत्तर देतोयस? मी या गावचा पाटील आहे. पाटील पाटील, ओरडू नकोस. पाटील, तू देव नाहीये त्या गावचा, तू सैतान आहे, सैतान. नान्या, पाटील, आवाज करू तू नकोस. ओरडू नकोस. तुझा घसा सुटेल. या साऱ्या नान्या, या साऱ्या गावाचा विश्वास आहे माझ्यावरती पाटील साहेब. नान्या, तू माझ्या घरात आहेस. पाटील, लक्षात ठेव, तिथून जाशील का परत? पाटील, मी तुला घाबरत नाही. तुझ्या घरात असलो ना, तुझ्या घरातच आलो नसतो मी घाबरलो असतो तर. असं मग चालतो माझ्या घरातून, चाल. पाटील, अरे तुझ्या घरात चालतं व्हायला मी आलो नाही पाटील, तू बोलवलास म्हणून मी आलोय. म्हणून सांगतोय, आता मी सांगतो, चालतो माझ्या घरातून. पाटील, मी जायला चालोय, मी जाणारच आहे पाटील. मग तुला बघून घेतो मी. अरे पाटील, मी पण तुला बघून घेईल. येईल तेव्हा मी तुला बघून घेईल. नाण्याला बघ, मला शिकवायलाच पाहिजे, याशिवाय चालणार नाही.
बसलो बा. काय करणार? एकट्याला पाठवलाय साहेबांनी. साहेब पक्का 12चा. मला बोलला काय सख्या तू एकटाच तिकडं जा आणि एकटाच सगळा सांभाळ. त्या आईला करणार काय? सांभाळायचा पण रिपोर्ट पण नेऊन द्यायचा. समाधान तंबाखू झालो त्या आईला टाइम नाही घ्यायला. रिपोर्ट पण लिहून द्यायचा आणि काम कर आणि बर बाबा. खरं तुमचं म्हणणं खरंय. हा तुमच्यासारखं माझं आहे बघा. अहो घर आहे, घरावर 4 कौलं आहेत म्हणून त्याला घर म्हणायचा, बाकी काय नाही म्हणायचं बघा त्याला. अरे मग त्या घरात काय? हा अहो म्हणतात ना कोकल वासा आणि वारा येई भासा भासा, तशी आपल्या दोघांची परिस्थिती आहे बघा. खरंच बाबा हा तुझ्यापेक्षा तर माझी परिस्थिती जाम बेकार आहे. नाहीतर काय? हा तुला कोणी झालं माझी परिस्थिती बेकार आहे? तू तर आता बोला, मी थोडी बोलू काय. हवालदार आहे हवालदार. हो तो पण सरकारी. हा नाही पण आपण दोघं दोस्त आहोत बरोबर की नाही? दोस्त घर आहे हा पण जरा 4 हात लांब राहा. तुला माहितीये ना हो, नाही नाही हवालदार आहे. ना तुम्ही पोलीस खरं तुमच्या हातात दांडा म्हणून तुम्ही पोलीस बघा. दांड बाकीचं काय नाही. हा बाकी तुम्ही काय टेन्शन घेऊ नका अजिबात हवालदार साहेब. हा तुम्ही एकदम व्यवस्थित राहा, आम्ही बाकीचं काय करायचं बघतो मी. बरं मी काय म्हणतोय बाई बी येणार आहे का ना इकडे? हो आई ना हा कशी पाहिजे? त्याची तमाशे होते तशी आधी चालू हो. माझं लगीन तरी होईल हो. काय बोलतो? मला बायको भेटत नाही. कोण भेटल आली आली कोण? आवाज सकाळ बाई आली. काय बोलतो? आली 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 या बाई या या या. काय सेवा करू आपली? करा सेवा करा. तुम्ही सेवा करणार? अहो काय करणार? सरकारी माणूस पडतो. हा बायका माणसाची सेवा पहिली करायची असते तरच मी. हा असं वय. हा मग करा की सेवा. कारण बाई हा मी काय बोलतो? हा बाई मी काय बोलतो? बाईच्या पुढे पण बोला की. अहो बोलतो जरा धीर घ्या. हा बोल घ्या धीर घ्या धीर. बोला. बाई मी काय बोलतो? हा तुमचं नाव काय हो? सध्या गावात नाही ठाव आहे माझं नाव. आणि तुम्हाला ते ठाव नाही? अरे बाबा थोडं शांत घ्या बाई, शांत घ्या. हो हे सरकारी माणसं हो, हे असं प्रश्न विचारणार. तुम्ही थोडं दमाने घ्या की. काय हवाला साहेब असा प्रश्न विचारतात क्या? मी कसा बाईला प्रश्न विचारतो बघा. काय बोलतोस? तुम्ही हो बाजूला ये इकडं. या इकडे या तू तुम्ही. ये इकडं. काय हो बाई नाही म्हटलं तुमचं लगीन झालं असतील, तुम्हाला पोराबाला असतील ना? हो अरे मेल्या आतोय, मुर्दावर सोडा आतोय. तुला. लगीन झालेली वाटते ना? हा? नाही बोललो. ना हा नाही नाही हिला नवरा पण असेल का नाही? हा? नाही नाही, तुला नवरा पण असेल नक्कीच. बाई बाबा. हा बोल ना. पाटलाने हिरी पक्की घाण काढली होती. अरे नाही ते काय तमाशा पक्की वाट लावून टाकलेली. पक्की पोच. हे बाई बघ, बाबा. तू आता टेन्शन घेऊ मी हे बघ, तुला असा तू व्यवस्थित नको, प्रश्न मी देऊ. विचारतो. नको तुम्हीच विचारतो. हा? विचारतो त्याचं काय टेन्शन घेऊ नको. काय हो बाई माझ्या अंदाजानुसार तुमचं लगीन होऊन 2 वर्ष नक्की झालं असतील. आता 2 वर्ष झालं असेल का नाही? हा. म्हणजे तुम्हाला 4-5 पोरं तर नक्कीच असतील. काय सगळं किती असतील? किती असतील? 4 4. काय? अगं बा. बाई 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 काठी घ्या. बाई. बाई, बाबा. हा? 4-5 पोरं असतील. नवरा असेल. याच तुम्ही दाखवतेच तुमचा मुर्दा करते बी चांगला. समोरच येऊन दे. दांडा वापरतात काय माहिती? काय तर म्हणे सर
आपलं? अगं काय नाही, मग हा दांडा घेऊन कोणाला मारणार होतीस? अहो काय नाही, सांगते ना काय नाही. जाऊ मी? नाही नको. सांग ना मग. अहो काय बी नाही, असंच आपलं थोडी भानगड चालू होती. आता भानगड बिडगड काही नाही. कमाल झाली बिजली तुझी. एकदा तू जा म्हणतेस, एकदा सांगत पण नाहीयेस. काय चाललंय काय नक्की? अहो तुम्ही जा असं म्हणतच नाहीये मी. बिजली, हा दांडा तर सकाराम हवालदाराचा ना, मग तुझ्याकडे कसं काय? काय भानगड काय नक्की तुझी? अरे भानगड बिंदड काय नाही रे बाजा, त्याचं काय, आम्ही दोघं इथं बोलत होतो आणि ही नेमकी आली आणि आपण आली तर आली, अशी झोडपली आम्हाला. नाहीतर काय माझाच घेतला काय? दांडा दांडा. अरे बाबा आम्ही हिची थोडीशी मस्करी केली, तिला समजून सांगायचा प्रयत्न केला, पण ही काय ऐकायचं नाही बरोबर. आणि सुटली आमची पाकड घेऊन या दोघांची. मग हा तिकडं मी इकडं, हा तिकडं मी तिकडं. आम्ही मागत ती पुढं. ए बाई, बरोबर. थोडी मस्करी केली, काय झालं सांग ना. अच्छा, हा असं झालंय तर. नाहीतर काय. अरे बाबांनो, हा. तुम्ही तरी कशाला तिची मस्करी करायची? हा बरोबर, आम्ही आपली केली मस्करी. थोडीशी गंमत केली रे तिची. पक्की चालू बकरी आहे ती. हा मुर्दा बसवलं हो, तुमचा, असं तुम्ही आलात म्हणून. नाहीतर यांची घे आता दांडा. मला जरा दांडा भेटण्यासारखं ये बाई. बिजली, जाऊ दे ना, आपलीच माणसं आहेत ती. आणि केली जरा तुझी मस्करी तर काय बिघडलं? घे सांभाळून आम्हाला. हा. बरं ठीक तोंडा आहे, बघा. सांगतो. ठीक आहे, झालं ना आता? हो हो. चला मग. काय कुठं चला. अरे अरे बघ कसं वातावरण आहे, कशी ही लोक बसली, ही पोरा मला बसली. चला मग आपण पण बसू. अंडे ए अजून त्याला विचार कुठं आता हा बोलायचा. काय असेल ना, हा. मुद्द्याचं बोल. उगाच टाइमपास करू कसं नको. वातावरण आहे, काय आहे? एका झटकशी लावडी मला सांग की तिला. नाही, नाही, तुझी ऐकते. तुझा काय करा, आमचं कुठं ऐकणार आहे ती? सांगणार आहे. ए, सांग ना. ए, अजून सांग ना. ए, अजून सांग ना. होऊ दे की लावणी. लावणी ऐकायची. ऐका, बाई बाबा मारक्या मारते. दांडा लागतो माहिती का? हो. हा, मग ठेव लक्षात. Thank
माझ्या नथनीत हिरा हो बसवा राया माझ्या नथनीत हिरा हो बसवा राया माझ्या नथनीत हिरा हो बसवा नथनीत हिरा हो बसवा राया माझ्या 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 नथनीत हिरा हो छान छान हा बिजू छान का नाही चला मग आता जाऊया आपण आवडली तुझी लावणी. चला 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 येऊ का रे आम्ही तसं काय नाही बिरे तो गावचा पाटील आहे अरे तो बोलणारच पण बाबा मी तर ऐकलंय की त्याने तुम्हाला धमकी दिली म्हणे अरे त्या धमक्यांना का तू काय घाबरतोस अजू अरे पोरा या साऱ्या गावाचा विश्वास आहे आपल्यावरती अरे हा गाव आपली इज्जत करतोय अरे त्या पाटलाला कोण विचारतो ह्या गावामध्ये अहो बाबा त्या पाटलाने स्वतःच्या हातानेच आपली वाट लावून घेतली कोणाला उपयोगी पडत नाही अहो लोकांना वाईट साईड शब्द वापरतोय तो अरे म्हणून तर या गावाने त्या पाटलावरती पाठ फिरवली अरे पुरा आपल्याला समाधानी माणसं हवी आणि दोन गोड शब्द बोलणारी माणसं असं हवी अरे नाही आपल्याकडे पैसा आणि धान्य अरे या गावकऱ्यांचा आशीर्वादच म्हणजे आपली संपत्ती पण बाबा हे जरी खरं असलं ना तरी शेवटी तो पाटील आहे सापासारखा डूब धरणार तो आणि तो काहीतरी करणार एवढं नक्की अरे तू कशा पाय घाबरतोस अरे ती तमाशात नाचणारी पोर अरे तिचं काय बी नाही केलं तो आपलं काय करणार आहे पण बाबा हा प्रश्न तर मला पण पडलाय कारण या तमसगिरीत आपली कला दाखवून 4 पैसे कमवतात आणि लोकांना खुश ठेवतात अरे मग या पाटलाशी तिची अशी कोणती तिची अशी दुश्मनी असेल अरे आजू आपल्याला काय करायचं आहे तो पाटील आणि ती पोर बघून घे बाबा हे तुम्ही बोलताय अरे आजू बेटा मग मी काय बोलू अरे ती तमाशात नाचणारी पोर अरे 4 दिवस इथे तर 4 दिवस मोर्चा गाव